नम्रावळाची गुंपा खेळात तल्लीन झाला. वेळ निघून गेला, आले नाही म्हणून स्वामी बघायला आले. बघताय तो खेळात रंगलेला आहे. आणि मग ज्या वेळेस स्वामी उभे राहतात, सावली त्याला स्वामींची दिसते. दिसता क्षणात घाबरतो, स्वामींकडे बघतो. पण स्वामींनी सांगितलं, सांग देवा घाबरू नको रे, खेळ खेळीचे तर ऐसाही खेळीचे हो. अरे ज्या खेळात परमेश्वराचं नामही आपण विसरू शकणार नाही, असा खेळ खऱ्या अर्थानं आपण खेळला पाहिजे. मग तो मैदानावरचा असो की मग तो संसारातला असो. मैदानावरच्या खेळापेक्षा संसारातले खेळ अधिक किचकट होत चालले आहेत. आणि म्हणून त्या खेळाला, मैदानाचा खेळ करण्यासाठी सर्वात त्यांचा विचार त्या घरात नितांत आवश्यकता आहे, त्याशिवाय नाही होऊ शकणार. आणि म्हणून त्या चांगल्या स्वामींनी सांगितलं. आणि मग परमेश्वरपूरला गेल्यानंतर ज्या वेळेस स्वामी खराडाला गेले, पायातले उपण स्वामींनी आपल्या श्रीचरणातले उपाडनाव काढले. खराळा या गावी तुम्ही केलं का असता? खराळा केलं कोणी? विद्यापूरला गेलं कोणी? माहूरला गेला? पंचळेश्वर, जाळीचा देव, बस एवढेच कामं माहित आहेत आपल्याला. चांगला विचार. दरवर्षी असेच फिरून आपण, पण आपण कधी आजूबाजूच्या स्थानं करत नाही. आपण कधी गेलो अमरावती जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या स्थानं आपण करत नाही. गेलं पाहिजे. वर्षातून एकदा आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पुन्हा पुन्हा ते स्थानं नको, आता नवीन स्थानाकडे आपण गेलं पाहिजे. अमरावती जिल्ह्यातले किती लोक आहेत तिथे? आमच्या जिल्ह्यातली पद्धत सांगतो मला. खेती करायची पद्धत सुरू झाली आमची. खेटा आहे, पण खेटा सांगतो मी, खेटाचं सांगतो तुम्हाला. खेती करायची पद्धत सुरू झाली. आता रिद्धपूरच्या खेती पास करतात. मुलीला मुलीला मुलगा मिळू दे, लग्न मिळू दे, किंबहुना शेतातल्या विहिरीला पाणी लागू दे, किंबहुना मुलाला नोकरी लागू दे. तो मुलगा घरात ठेव की नाही ठेव, पण लागू दे. आईची भावना चांगली असते, आई मयाळू असते. आणि मग याच्यातून त्या खेती करतात. 5 खेटीत काही काम होत नाही. मग म्हणतात देव नाही चांगला, हा वेडा पिसाच आहे, काही ऐकलं नाही आपलं. मग आता आपण जाळीच्या देवाला गेलं पाहिजे. मग जाळीच्या देवाच्या खेटा करतात. आता खेटतात की भेटतात हा भाग वेगळा आहे. याच्यावर स्वतंत्र विषय होऊ शकतो. पण मग आता जाळीच्या देवाला जातात, तिथे विडा वाहतात. विडा इतक्या जोरात वाहतात, पत्रम पुष्पम फलम तोयम इतक्या जोरात म्हणतात. मंदिरातल्या देवालाही वाटतं की आता थोडा वेळ आपण नक्कीच बाहेर गेलो पाहिजे, याचं सगळं उरकू द्या. त्या 5 खेटीतही काम होत नाही. आता जाळीचा देवही चांगला नाही. आता सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट म्हणजे माहूर. आणि मग माहूरच्या खेटा आपण करतो. तुम्हाला भेट घेता आली पाहिजे, लक्षात घ्या. खेटीला गेल्यानंतर त्या देवाची भेट घेता आली पाहिजे. तुमच्या घरात श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे. तिथे तुम्ही सुपारी ठेवा, रडा तिथं, त्याच कम देवाजवळ घाला. त्याच क्षणाला तो परमेश्वर काम केल्याशिवाय राहणार नाही. हो, जाणतो तो, पण ती श्रद्धा, ती निष्ठा आम्हाला त्या देवासमोर समर्पित करता आली नाही. मी नेहमी सांगतो, तुम्ही 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा
म्हणजे अभिषेक करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. मुलांना म्हणजे मुलींना तुम्ही ऐका, मला अभिषेक करू नका असं मला म्हणायचं नाही. मला म्हणायचं आहे की एक अभिषेक आम्ही रोज करू शकतो. रोज काहीच लागत नाही, त्याला काहीच लागत नाही, रोज अभिषेक करू शकतो. तुम्ही तुमच्या घरातल्या देवपूजी समोर बसा, तुम्ही एखाद्या स्थानाला गेला त्या स्थानासमोर बसा, तुमचे गुरु तुमच्या घरी आले त्या गुरूंसमोर बसा, डोळे मिटा, हात जोडा, तुम्ही आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना तुम्ही वाईट बोलले, कितीकांना तुम्ही लुबाडलं, कितीकांना तुम्ही फसवलं. आठवत चला, आठवत चला, आठवता आठवता तुमच्या हृदयाला प्रिय बसेल. प्रिय बसला की टचकन दोन थेंब घरातल्या देवपूजी समोर गळतील, मंदिरातल्या स्थानासमोर गळतील. गुरु आले त्या गुरूंसमोर गळेल. तुमच्या जीवनातला तो सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही, असू शकत नाही. तो समर्पणाचा भाव आपला असला पाहिजे. स्वामींनी म्हटलं, बाई क्रियेशी अनुताप पुरस्कार सूत्र आहे. मग तो अनुताप आपल्याला होतो का? शिबिरातून गेल्यानंतर चिंतन करता येईल का? उद्या समारोप आहे शिबिराचा. चांगदेवही स्वामी पासून निघाला. स्वामीने आता त्याच्या खांद्यावर हात ठेवला, छोटासा चाललाय. स्वामींनी खांद्यावर हात ठेवला त्याच्या. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच्या सखा. सखा म्हणजे मित्र आपण म्हणतो. स्वामींनी आता खांद्यावर हात ठेवला. स्वामी त्याला वाटी लावायला आले, म्हणजे बोलवत आले. आणि स्वामी पटकन विचारतात, चांगदेवा गेल्यानंतर तुम्ही आम्हाला आठवाल? काय प्रश्न आहे देवाचा? सर्वज्ञांच्या श्रीमुखातून निघालेला प्रश्न. समोर एक छोटासा चांगदेव आहे. त्या चांगदेवाकडे बघून म्हणतात की चांगदेवा चाललास रे तू, तू 4-5 महिने माझ्या सोबत होता, आज चाललास तू, तर तू मला आठवशील का? माझी आठवण तुला येईल का? आणि त्यावेळेस चांगदेव म्हणतो, हो देवा आठवेल मी तुम्हाला. स्वामी म्हणतात, 10-20 वेळा याला आठवा. जर 10-20 वेळा तुम्हाला आठवता आलं नाही तर 7-5 वेळेस तरी आठवा. 7-5 वेळेस तरी आठवता आलं नाही तर 1-2 वेळेस आठवा. पण वंद दिवस मला आठवण्याशिवाय, माझं चिंतन केल्याशिवाय एकही दिवस तुमचा वाया जाता कामा नये. हाच विचार या शिबिरातून घेऊन तुम्हाला जायचं आहे की या ठिकाणी शिकवलेलं, या ठिकाणी सांगितलेलं जे खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला समृद्ध करणार आहे त्याचं चिंतन घरी जाऊन आम्हाला करता आलं पाहिजे. आणि ते करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे आत्मसात करून आपण आपला खऱ्या अर्थानं प्रवास, जीवनाचा प्रवास आता सुरुवात आहे आपली. काहींची झालेली आहे, काहींची सुरुवात आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नामाने, परमेश्वराच्या चिंतनाने जर आम्ही त्या पद्धतीने जर वागलो तर आम्ही सुसंस्कृत होऊ. आम्ही चांगल्या पद्धतीने संस्कार आम्हाला असतील आणि एक चांगल्या पद्धतीचा आदर्श भक्त म्हणून आम्ही आमच्या जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करणार आहोत. एक आदर्श गृहिणी म्हणून आम्ही आमच्या जीवनात पुढे खऱ्या अर्थानं चांगली वाटचाल करू शकतो. हे या शिबिराचं फलित आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी बाबांना शुभेच्छा देईन. हा जो प्रकार आहे हा माहितामुळे आहे, त्याला कवर घालायला पाहिजे. तो एक तर जनरेटरवर आहे, त्यामुळे जास्त आवाज तो ओढायला लागला. म्हणजे 2 प्रवचनाचा आवाज एकाच ठिकाणी खर्च करावा लागला. आणि बाबांनी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला. 32 वर्ष
सातत्य यात ठेवलं आणि कलियुगाचं जे आयुष्य आहे त्याही पुढचं आयुष्य साधनदाते आणि बाबांना देव आणि तोपर्यंत हे शिबिर अखंड चालत राहो ही प्रभूचरणी खऱ्या अर्थानं प्रार्थना करतो. माझ्या लांबलेल्या शब्दांना थांबवतो. आमच्या भेटीमुळे तुमच्या दिनचर्येत नक्कीच अडथळा निर्माण झाला असेल तर त्याची सर्व तुम्हाला क्षमा मागतो आणि लांबलेल्या शब्दांना थांबवतो. हा उपदेश किती जणांनी घेतला